त्यानंतर बघा इंग्रजांनी यांच्या ज्युडिशनरीमध्ये 1922 मध्ये 3% आणलं आणि 9 मे 1922ला बघा शाहू महाराज 6.5 फूट एका बुक्कीन रेड्याला खाली पडत त्यांचं मृत्यू झाला. विचार करा एवढा मोठा राजा मृत्यू कसं झाला असेल. त्यानंतर 25 मध्ये गोडवलकर यांनी RC स्थापना केली आणि शपथ खाल्ली की आम्ही हिंदू राष्ट्र करू. हिंदू राष्ट्र CBI 94 मध्ये डिसिजन आहे आणि परत आम्ही मनुस्मृती तयार करू. त्यानंतर बघा दादांनो बाबासाहेबांनी पाण्यासाठी मंदिरासाठी आणि संविधानात 1936ला SC STना आरक्षण दिलं. त्यानंतर 340 OBCला आणि 42 मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांना म्हटलं चले जाओ. त्यावेळेस बघा आमचे SC ST OBC लोक जनावरसारखं जीवन जगत होते. एक टाइम जेवत होते पण पुढच्या पिढीच्या स्वभावासाठी आपलं जीव रक्त बलिदान केलं बिचाऱ्यांनी. आणि त्या महात्माला यांनी बघा 30 जानेवारी 1948ला RCSने मारलं. त्यानंतर बाबासाहेबला संविधान पीठात जाऊ दिलं नाही. जोगेंद्र मेहतांनी डिझाईन केलं. आदिवासी आणि मुसलमानांनी तलवारच्या टोकावर बाबासाहेबला संविधान पीठात पाठवलं. 2 वर्ष 11 महिने 19 दिवसात 26 नोव्हेंबर 1980ला त्यांनी संविधान तयार केलं आणि 26 जानेवारीपासून माझ्या लोकशाहीला सुरुवात झाली. बाबासाहेबांनी बघा एका मताचा अधिकार शिवाजी महाराज स्वाभिमान लागलं आणि स्वाभिमानी जगायला म्हणजे शिक्षण रोजगार आणि हेल्थ. आणि त्यानंतर मानवतावादी होते त्यांनी आता विचार केला या 3% लोकांनी इतका अत्याचार केला तर चला यांना 100 वर्ष आपण न्याय द्यायचा अधिकार आणि सांगितलं की प्रत्येकाने टॅक्स भरायचं आणि लोकशाहीला सुरुवात झाली. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्यामध्ये लोकराज्य आणि त्याचे 4 आधारस्तंभ कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशनरी ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया. आणि सांगितलं प्रत्येकाने टॅक्स भरायचं आणि आपली उन्नती करायची. टॅक्स देतो म्हणून शिक्षण आणि त्यानंतर रोजगार पोट भरायला आणि हेल्थ हे मिळायलाच पाहिजे प्रत्येकाला. आणि आमच्या इथं डेमोक्रेसीला सुरुवात झाली बाबा दादांनो. आणि 51 मध्ये हिंदू कोड बिल आणि काल्यावर काय 40-14 त्यासाठी डिझाईन केलं आणि 52 पासून डेमोक्रेसी सुरुवात झाली. मला सांगा SC ST OBC लोक शिकले होते का? गरीब लोक बिचारे कोण झाले त्यांचे? हेच झाले ज्यांनी शपथ खाल्लेली आहे किंवा ज्यांनी सांगितलं आम्ही संविधानाला मानत नाही परत हे करू तेच त्यांचे PA झाले. आणि बाबासाहेब 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली 56ला आणि 6 डिसेंबरला मृत्यू झाला. त्यानंतर बाबासाहेबांनी यांनी पाडलं तो नड्डा म्हणतो पार्लमेंटमध्ये 14,000 मतांनी पडले 78,000 इनव्हॅलिड. बघा दादांनो त्या काळात. आताही बघा इलेक्शन हे पूर्ण फ्रॉड झालेला आहे. आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो संपवलेला आहे या लोकांनी. आणि आज 75 वर्ष झाले बघा दादांनो. हे जे बोलतात संविधान हे करायचा दिवस 25ला मला सांगा 75 पर्यंत आम्ही शिकलो तो इमर्जन्सी कोणासाठी SC ST OBC सांगितलं काही वाईट केलं का? बँकाचं प्रायव्हेटायझेशन केलं. प्रायव्हेट बँक नॅशनलाइज केलं आणि 71ला ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तानमध्ये त्यांनी मानवतावादी दाखवली इंदिरा गांधींनी आणि बांगलादेशची निर्मिती केली. 73ला आम्हाला एवढं दुष्काळ पडलं का लाल ज्वारीखाली डुकराला चारत होते. आणि या सगळं असोसिएशन इंदिराजी यांनी डेव्हलपमेंटला सुरुवात केली अंडरटेकिंग काढले. हे लोकांनी त्यावेळेस युनियन कुणाच्या होत्या? काँग्रेस आणि BJPच्या आणि RSS होती. त्यांनी स्ट्राईक केलं आणि 75ला इंदिरा गांधी हे लावल्यानंतर त्याचं इलेक्शन राजनारायणच्या अगेन्स्टमध्ये होतं आणि जेठमलानी यांनी हे केलं. आणि 77ला कुणाची मोरारजी त्यावेळेस मंडल कमिशन आल्यानंतर कारण त्यावेळेस समाजवादीचे लोक होते आणि त्यानंतर ह्या लोकांनी बघा 80 मध्ये दादांनो या लोकांनी संघाची जनसंघ होतं तिथं BJP झाली. आणि हे फार दूरदृष्टी आहे. त्याच्यानंतर बघा कितीतरी कत्ला केल्यात. महाराष्ट्रात 62 पासून अन्याय होते आमच्यावर. 85 पासून आम्हाला विचारतायत रेकॉर्ड कुठं आहे? एवढा मोठा अन्याय मी किती सांग जेवढा अत्याचार महाराष्ट्रात केला या लोकांनी. आणि हे जे मराठीशाही आहे घराणेशाही बघा हे दोघंही एकमेकाचे आहे. हे आलेले बॅचलर आणि राजा महाराजांचा आहे यातून तयार झालेले आहेत. आज 600 वर्ष झाले. आणि हे सगळे घराणेशाही बघा 6चे 6 पक्ष एकच आहेत. ग्रामपंचायत नगर परिषद कॉर्पोरेशन आमदार खासदार हा हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे. आणि काका मामा चाचा त्याची आता आला अनुभव मी अगोदर सांगितलं होतं. विधान परिषदेमध्ये बघा त्याकरता महाराष्ट्रातील आणि भारतातील लोकांना आणि राहुल गांधींना पण सांगू इच्छितो कुठं आहे संविधान सांगा मला. आज बघा 2 पोरांना यांनी पाठवलं आणि काय सांगितलं सगळ्यांना बाहेर आखून कायदा केला. जो कोणी बोलेल त्याला 9 महिने सजा. आणि त्यानंतर बघा कोरोनामध्ये इलेक्ट्रिक बॉन्डसाठी करोडो लोकांची यांनी कातील केल्यात पैशासाठी मारलं त्यांना अनप्रोफेशनल. त्यानंतर बघा आमचा तडीपार म्हणतो CCNRC म्हणजे तुमची प्रॉपर्टीची गिनती आणि आमचे जे गरीब लोक आहेत SC ST त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत त्यांना याच्यात टाकून त्यांचा व्होटिंगचा अधिकार घ्यायचा आहे. त्यानंतर बघा
मणिपूरमध्ये बलात्कार करून त्यांचे कपडे उतरवून आमच्या फौजी भाई जो रक्त करतो त्यासाठी काय केलं, 46 लोकांना यांनी 1919 मारलं. म्हणजे आम्ही जनावर. जज लोयाला मारलं महाराष्ट्रात. किती अत्याचार झाले. हेमंत करकरला मारलं. आणि बघा हे चारही अधिकार जे आहेत, कुठं आहे संविधान? तुमचं शिक्षण गेलं, तुमची नोकरी गेली, तुम्हाला उपाशी मरतायत म्हणता 80 करोड लोक, आम्ही 25 करोड लोक फक्त हे आहोत. आणि त्यानंतर बघा दादांनो, हे लोक जी मनुस्मृती आली त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे आज. आणि अशा पद्धतीने पार्लमेंटमध्ये सुद्धा डिक्टेटरशिप चालत आहे. अरे हिटलर हे तर 30-40 वर्ष झाला. आज बघा, मी जगाला सांगू इच्छितो, हे जे आहेत, आणि बघा ऋषी सुनेक पडल्या तर किती पैसा या देशामध्ये. त्यासाठी जन आंदोलन करा. आणि हे जे शूद्राचे दलाल आहेत, जो कोणी आरक्षणाचं नाव घेत नाही आणि ईव्हीएमच्या विरुद्ध बोलत नाही, हे सगळे देशद्रोही आहेत. ते कुठले संघटना असो, पॉलिटिकल पॉवर असो, कोणी असो. त्यासाठी मी आता इंडिया आघाडीला विचारतो, कुठं आहे संविधान? सांगा मला. आणि आम्ही जे नॉन पॉलिटिकल लोक आहोत दादांनो, आम्ही जे संविधानासाठी किती लोक पॉलिटिकल, 1% असेल. हे समाजातील देशद्रोही लोक आणि जेवढ्या संघटना आरक्षणाच्या विरुद्ध डायरेक्टली बोलत नाही, यांचे हे सगळे आतून मिळालेले आहेत. बहुजनांचे सुद्धा, पॉलिटिकल असो किंवा संघटनिक असो. कारण या लोकांना हरामाचं खायचं मिळते, हे जे सत्तेत आहेत त्यांच्याकडनं. जरांगे पाटील, मी आता सांगू इच्छितो, आपण मराठवाडा आणि विदर्भ आपलं 60ला आपण मागणी नव्हती केली, तेव्हापासून अत्याचार होत आहे, आमच्यावरही होत आहेत, आमच्या 33 जातीवर होत आहे, ओबीसीच्या लोकांवर होत आहे. जनगणना सुद्धा केली नाही. कुठं न्याय मिळाले, अधिकार कुठं मिळाले? त्यासाठी ईव्हीएमच्या विरुद्ध बोला. माझी रिक्वेस्ट आपण उपोषणा करू. मी आपणास न्याय मिळवून देतो. फक्त ईव्हीएमला हाकला आणि हे घराणेशाहीला आता सावध व्हा. बघा विधान परिषद तुम्हाला माहीत झालं. आणि गरीब मराठ्यांनो, SC ST ओबीसीच्या हे जे आहेत, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हे जातीतल्या लोकांना आता जसं काही किडा असतो त्यासारखं बाजूला सारा आणि यांना विचारा, कुठं गेलं आमचं शिक्षण, कुठे गेले? जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. लोकांनो जागृत व्हा आणि समाजात तेढ निर्माण नका करू. हे जे करताय त्यांना बाजूला काढा.